आज मी फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून आणि अर्धी वाटी तांदळाच्या पिठापासून इतका छान हेल्दी नाश्ता बनवून दाखवला आहे तुम्हाला। हा नाश्ता स्पेशल आपल्या लहान मुलांसाठी आहे। जर लहान मुलं हट्ट करत असतील नाश्त्याची स्नॅक्सची तर त्यावेळेस तुम्ही त्यांना असा हेल्दी आणि क्रिस्पी नाश्ता देऊन बघा, एकदा ट्राय करा, तुमची एवढी तारीफ करतील भरभरून। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। इकडे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे बघू शकता। इथं 1 वाटीच्या अंदाजाने तांदळाचं पीठ घ्यायचं आपल्याला, कारण मी जो नाश्ता आहे तो कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे तुम्हाला दाखवायसाठी। आणि दुसरी गोष्ट, हा नाश्ता तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता। आता मी अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ घेते, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले। हे बघा, 2 चमचे गव्हाचं पीठ घेतले, कारण आपण 3 चमचे तांदळाचं पीठ घेतले। म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ असेल तर अर्धीच वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे। सॉरी, लक्षात आलं नाही माझ्या लवकर। त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, टमाटर, इकडे ना तुम्ही व्हेजिटेबल वापरू शकता, म्हणजे शिमला मिरची, गाजर वगैरे जे पण तुम्हाला काय आवडत असेल व्हेजिटेबल सगळे तुम्ही इथं टाकू शकता। मी चिरलेली कोथिंबीर टाकली, इथं पालक मेथीसुद्धा तुम्ही टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे आहे थोडेसे जिरे। जिरे खूप चांगले असतात आपल्या पोटासाठी, तर थोडेसे जिरेसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेत मी। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं थोडासा स्पायसीपणा येण्यासाठी थोडासा किंचित लाल मिरचीचा कूट, कारण हा आपण नाश्ता लहान मुलासाठी स्पेशली बनवतो। त्यानंतर थोडासा चटपटीत स्वाद येण्यासाठी आपण याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे, आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबूचा रससुद्धा तुम्ही इथं चाट मसाल्याच्या जागी टाकू शकता। याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण याच्यात टाकायचा आहे ओवा, तो पण थोडासा वापरायचा, जास्त वापरायचा नाही। हे बघा, असं कस करून थोडासा याला मॅश करून असं ओवा याच्यामध्ये टाकून घ्यायचं, कारण ओवा आणि जिरे हे दोन्ही आपल्या पोटासाठी खूप चांगले आहेत, म्हणून हे दोन्हीचा सुद्धा वापर करा। आणि लहान मुलासाठी तर खूपच चांगला आहे हा नाश्ता, आपण स्पेशली लहान मुलासाठी बनवत आहे, म्हणून त्यांच्यासाठी हे हेल्दी सगळ्या साहित्य टाकलं खूप गरजेचं आहे। आवडीनुसार इथं तुम्ही व्हेजिटेबल वापरू शकता, कारण की लहान मुलं व्हेजिटेबल भाजी चपाती वगैरे खायला थोडा कंटाळा करतात। अशा वेळेस ना तुम्ही असा प्रोटीननी भरपूर असा हा नाश्ता त्यांना देऊ शकता। म्हणजे याच्यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा आहे। दुसरी गोष्ट, आपण ह्याच्यामध्ये आवडीनुसार भाज्यासुद्धा टाकू शकतो, म्हणजे भरपूर असं पोषण त्यांना भेटेल ह्या नाश्त्याने। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। हे असं पीठ काढून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून घट्ट बॅटर बनवायचं आहे, अजिबात पातळ बनवायचं नाही आहे, म्हणजे रनी नाही बनवायचा, थोडासा थिकनेस पण हवा आहे। ह्याला थोडा वेळ द्यायचा, 10 मिनटं हे पीठ असं मिक्स करून ठेवून द्यायचं साईडला। हे बघा, तर 10 मिनटानंतर आपण चेक करूया। हे बघा, 10 मिनटानंतर छान असं सेट झालं आहे पीठ, हे बघू शकता। अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकता आणि सगळेजण आवडीने खाऊ शकतात, लहान मुलासकट सगळेजण खाऊ शकतात ह्याला। तर चला आपण ह्याला बनवून घेऊया आता। तर इथं मी पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवले। तेलाची सुद्धा खूपच कमी ह्या नाश्त्याला गरज लागते, अजिबात जास्त तेलाचा वापर नाही याच्यामध्ये। हे बघा, हे असं थोडंसं याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता हा थोडासा मोठा साईज झाला आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही लहान मोठे साईज करू शकता। आता सुरुवातीचाच बॅटर थोडासा माझ्याकडून मोठा पडण्यात आला आहे, म्हणून हे अगोदर मी हा शेकून घेते, जेणेकरून काय थोडेसे बाजूला मग मला टाकायला थोडंसं जागा भेटेल। आता हे थोडासा फ्राय झाला, त्याला मी साईडला करून घेते, म्हणजे आपल्याला पेस्ट भेटला। आता आपण याच्यावर थोडे थोडे हे टाकून घेऊया, छोटे लहान मोठे तुम्ही आवडीनुसार करू शकता। पुरीची साईज असते बघा, तशी सुद्धा तुम्ही याला करू शकता। आणि एकदा हे सेट झाले ना, मग हे स्वतःहून मस्त क्रिस्पी होतात। हे बघा, हा झालेला आहे आपला सुरुवातीचा एकदम मस्त क्रिस्पी असा हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार। तर मी हे काढून घेते, म्हणजे थोडीशी अजून जागा आपल्याला दुसरा बॅटर टाकायला मोकळी होईल। आता हे मी दुसरासुद्धा टाकून घेते। पुन्हा एकदा मी सांगते, हे तुम्ही आवडीनुसार याला लहान मोठी साईज देऊ शकता। हे बघा, मस्त असं छान गोलाकार पडलेला आहे हा। आता याला थोडा वेळ द्यायचा मंद आचेवर, अधूनमधून तुम्ही थोडासा गॅस फास्ट केला तरी काही हरकत नाही, हा लगेचपणे सहज सुटला जातो, म्हणजे असं चिटकत वगैरे काही नाही। जर नॉनस्टिकी पॅन असेल तर खूप छान हा नाश्ता तयार होतो। हे बघू शकता, मस्तपैकी असं क्रिस्पीपणा खालून तयार झाला की मग आपण याला हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचं। हे बघू शकता, हे असं याला पलटी करून घ्यायचं। खूप छान हेल्दी नाश्ता आहे हा, लहान मुलं तर खूप आवडीने खातील हा नाश्ता। आपण रोज मॅगी वगैरे तर खातोच, पण चपाती भाजीचं असं जर नाश्त्यामध्ये प्रोटीन भेटलं तर ती एक वेगळीच, म्हणजे खूप छान मला वाटते,
खूप चांगली प्रक्रिया आहे ही, नक्की करून द्या. हे बघा चांगलं असं फ्राय झालेलं आहे. गोल्डन ब्राऊन रेड रंग येईपर्यंत त्याला फ्राय करायचं. छान रंग येतो याच्यामध्ये. थोडंसं हे नंतरून टाकलं होता म्हणून थोडासा याला वेळ लागतोय. हे साईडला जे निसटतं ते आपण काढू शकतो चमच्याच्या साहाय्याने. त्याला आपल्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं. जर तुम्हाला नरम सॉफ्ट हा नाश्ता हवा आहे तर थोडंसं फ्राय झालं की तुम्ही हे काढू पण शकता. म्हणजे नरम लुसलुशीत सुद्धा हे राहू शकतं. आणि जर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे, छान असं कुडकुडीत पाहिजे, तर याला थोडंसं असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा. हे बघा मस्त झालेले आहेत फ्राय. आता एक एक करून हे सगळे काढून घ्यायचे. एक्स्ट्रा ऑइल सगळं ह्याच्यातलं निथळून घ्यायचं आहे. आणि मस्त असं बघा लाल भडक आणि असं मस्त भज्यासारखा हा नाश्ता तयार झालेला आहे. कुडकुडीत आणि असं गरमागरम क्रिस्पी असा नाश्ता तयार झालेला आहे. आता हे पण सगळं काढून घेऊया. आणि उरलेलं जे पण बॅटर आहे आपलं ते सगळं याच्यामध्ये थोडं थोडं करून हे असं टाकून घ्यायचं हलक्या हाताने. आणि ओलसरपणा असतानाच हे असं जरा ह्याला शेप द्यायचं. म्हणजे कसं सेट होऊन जातात ते तेलामध्ये आणि सहजपणे मग ह्याला तयार व्हायला काही वेळ लागत नाही. चला आता मी हे बंद करते आणि एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया. थंड करून बघू शकता. हे नरम क्रिस्पी लुसलुशीत असे हे गव्हाच्या पिठाचा हा नाश्ता मी तुम्हाला बनवून दाखवला आहे. तांदळाचं पीठसुद्धा आपण याच्यामध्ये वापरलं आहे. म्हणजे आपण तांदळाच्या पिठापासून डोसे वगैरे नेहमीच खातो, म्हणून तो सुद्धा एक ह्याच्यामध्ये फ्लेवर येणार आहे. तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही खूप चांगलं आहे आपल्या नाश्त्यासाठी. तर असं नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. इकडे बघू शकता किती छान असा क्रिस्पी हा तांदळाच्या पिठाचा आणि गव्हाच्या पिठाचा आणि व्हेजिटेबलनी भरपूर असा हा नाश्ता तुम्ही एकदा तयार करा. व्हेजिटेबल मी वापरले नसले तरीसुद्धा हा व्हेजिटेबल टाकून खूप चांगला असा नाश्ता हा तयार होतो. हे बघा इतका क्रिस्पी झाला आहे आतून. बघा किती नरम सॉफ्ट आहे आतून. हे बघू शकता. याच्यामध्ये आपण कांदा, टमाटर, तिखटपणा, चटपटी सॉस सगळं काही परफेक्ट टाकलेलं आहे. हे असं भज्यासारखं मस्तपैकी गरमागरम असा क्रिस्पी आणि आतून नरम सॉफ्ट असलेला हा नाश्ता तयार करा. खाता क्षणी इतका क्रिस्पीपणा जाणवतोय आणि आतल्या आत इतका मेल्ट होतोय नरम सॉफ्टपणा आणि वरचा जो कडकपणा आहे ना तो खूप छान वाटतोय खाता वेळेस. मस्त लागला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलं तर खूप आवडीने खातील. सकाळी तुम्ही त्यांना हे स्नॅक्ससाठी द्या. चहासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा असं सिम्पली त्याला कधीही खाऊ शकता तुम्ही बनवून. चटपटीत मस्त छान असं सॉससोबत किंवा चहासोबत तुम्ही याला नक्की बनवून खा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. इकडे बघू शकता पुन्हा एकदा मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे हा तांदूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनलेला हा नाश्ता आहे. बघा आतून किती नरम सॉफ्ट आहे असं मस्तपैकी. तांदळाचं पीठ एकदम छान असं भाजलेलं आहे, गव्हाचं पीठ. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा.